व्हॉट इफ आय टेल यू की नवी मुंबईमध्ये तुम्हाला रेडी टू मूव्ह इन घर मिळू शकतं, तेही सरकारी किमतीत. तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घनसोली अशा प्राईम लोकेशन्समध्ये. तर सिडकोने जाहीर केलेली 4,508 घरांच्या FCFS या स्कीमद्वारे आज आपण एक कंप्लीट ब्रेकडाऊन आणि सरळ सोप्या पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी मांडणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सिडकोने जाहीर केलेली 4,508 घरांची FCFS स्कीम ह्याचं आपण सुरू ते शेवटपर्यंत कंप्लीट डिटेल्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला एलिजिबिलिटी, डॉक्युमेंट्स, प्रोसेस, रजिस्ट्रेशन, नंतर EMI लोन जी अमाऊंट भरायची आहे ती, एक्झॅक्ट डेट्स काय आहेत, कोणत्या लोकेशनला आहे, हा कंप्लीट ब्रेकडाऊन आपण करणार आहोत. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, त्यांना दुसऱ्यांना गरज असेल, त्यांनासुद्धा तुम्ही पाठवू शकता. तर चला आपण स्टार्ट करूया आता पूर्ण डिटेल्स. आपण स्टार्ट करणार आहोत की काय आहे FCFS स्कीम, अर्थातच प्रथम येणारच प्रथम प्राधान्य. तर सिडकोने जे 4,508 घरांची मोठ्या लॉटरीची ही लॉटरी नाही आहेत, तर FCFS अशी स्कीम आहे, म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व, प्रथम येणारच प्रथम प्राधान्य असं असणार आहे. जो पहिला अर्ज करेल आणि पात्र ठरेल त्याला घर भेटेल. तर आपण ब्रेकडाऊन करूया की टोटल किती घरं आहेत आणि कशा कशा सेक्शनमध्ये आहेत. तर EWSमध्ये टोटल जी आहेत ती घरं 1,115 युनिट्स आहेत आणि LIG मध्ये आहेत ती आहेत 3,393 घरं. ओके, तर सगळे रेडी टू मूव्ह इन आहेत. आणि जे लोकेशन वाईज बघाल तुम्ही, तर द्रोणागिरी आहे, तळोजा आहे, कळंबोली आहे, खारघर आहे आणि घनसोली असं आहे. तर आता आपण बघणार आहोत की इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत. तर ज्याप्रमाणे मी सांगितलं की रजिस्ट्रेशन 22 नोव्हेंबर संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालं आहे ऑलरेडी, आणि जे पेमेंट्स आहे ते सुद्धा त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू होणार आहे. आणि जी फ्लॅट निवडण्याची जी डेट आहे ती आहे 28 डिसेंबर सकाळी 11 वाजता. जर जो पहिला लॉग इन करेल, ज्याच्या डॉक्युमेंट्स प्रॉपरली असेल, त्याला एक चांगली संधी भेटेल. त्यांना जिथे त्यांचा आवडतं घर आहे ते घेण्याची संधी त्यांना. तर आता आपण बघूया की लोकेशन वाईजची घरं आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या किमती किती आहेत. तर सगळ्यात पहिली जिथे मॅक्सिमम फ्लॅट्स आहेत ती आहे तळोजा सेक्टर 21, 22, 27, 34, 36, 37. तर तिकडे EWS घराची प्राईस जी आहे ती 21 लाखापासून ते ऑलमोस्ट 23.5 लाखापर्यंत आहे. आणि LIGचे जे फ्लॅट्स आहेत त्याची किंमत आहे 30 ते 34 लाख. त्याच्यानंतर द्रोणागिरी सेक्टर 11 आणि 12, तिथेसुद्धा EWSची प्राईस ऑलमोस्ट सेम आहे. आणि जी LIGची घरं आहेत त्याची प्राईस आहे 30 ते 34 लाखाच्या मध्ये. त्याच्यानंतर खारघरचा येतो, जो इम्पॉर्टंट नॉड आहे आणि जिथे तुम्हाला दोन्ही घरं आहेत ती EWSची ऑलमोस्ट 22 ते 24 लाखाच्या मध्ये. आणि जी LIGची घरं आहेत ती ऑलमोस्ट 37,95,000 म्हणजे 38 लाखापर्यंत भेटतात. त्याच्यानंतर कळंबोलीमध्ये सेक्टर 15ला तिकडे फक्त LIGची घरं आहेत, तीसुद्धा 38 लाखापर्यंत आहेत. आणि नंतर घनसोली सेक्टर 10मध्ये जिथे 2च घरं अवेलेबल आहेत आणि त्या घरांची प्राईस आहे, LIGची घरं आहेत ती 36,72,000. तर असा पूर्ण ब्रेकडाऊन आहे, जो मी इथे टाकूनसुद्धा ठेवेन, ज्याच्याने तुम्हाला आयडिया येईल सिलेक्शन करताना कसं करायचं. तर आता आपण एलिजिबिलिटी बघूया. जी बेसिक एलिजिबिलिटी आहे, ज्याच्यामध्ये येतं की 18 वर्ष कंप्लीट पाहिजेत, तुमचं महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष डोमिसाईल म्हणजे राहणं हवं आहे. आणि तिसरी जी आहे ती हजबंड आणि वाईफ जॉईंट ॲप्लिकेशन करू शकता. आता स्पेशल एलिजिबिलिटी जी सेक्शन वाईज बघू शकता आपण. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी, तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा EWSसाठी जी ॲन्युअल इन्कम आहे ती जॉईंट फॅमिली इन्कम ती 6 लाखापर्यंत असली पाहिजे. आणि दुसरी जी अट आहे त्याच्यामध्ये तुमचं इंडियामध्ये फक्त EWSसाठी आहे की कुठेही घर तुमच्या नावाने नको आहे, म्हणजे तुमच्या हजबंड वाईफ दोघांच्या. आता जाऊया आपण LIG लोअर इन्कम ग्रुपकडे. तर तिकडे तुमचं जे ॲन्युअल इन्कम हवं आहे ते 6 लाख किंवा 6 लाखापेक्षा जास्त. आणि इथे जी अट दिली आहे ती आहे की सिडकोचं घर तुमचं नसलं पाहिजे नवी मुंबईमध्ये जे आहे ते, हजबंड आणि वाईफ दोन्हीच्या ह्याच्यामध्ये. तर या गोष्टी आहेत त्या आपण नक्की फॉलो करा आणि चेक करा. मी इथेच टाकूनसुद्धा ठेवेन की ज्याच्याने तुम्हाला ती एक आयडिया येईल. ओके.
तर डॉक्युमेंट्स काय रिक्वायर्ड आहेत, तर सगळ्यात पहिलं आधार, ॲप्लिकेंटचं आणि स्पाऊसचं पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट हे 2018 नंतरचं हवं आहे. नंतर तुमचं ITR इन्कम सर्टिफिकेट 2024 ते 25, तर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे असेल, आणि सगळ्यात मेन हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुमचं DG लॉकरसुद्धा हवं आहे, जिथे या सगळ्या डॉक्युमेंट्स जमा होतील. मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, ज्यांना नाही समजलं त्यांनी मला कमेंट करू शकता, मी त्यांनासुद्धा सांगेन की DG लॉकर काय आहे कर. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत, त्या मेन ह्याच आहेत. तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट नवीन नसेल तर नवीन बनवून घ्या, ते अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा. तर आता आपण बघूया की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर ज्याप्रमाणे मी लास्ट टाईम लिंक दिलेली, मी आतासुद्धा लिंक देऊन ठेवतो. sidcofcs.sidcoindia.com ह्याच्यावरती जायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन क्रिएट करा, पूर्ण डिटेल्स प्रॉपरली भरा, सगळ्या डॉक्युमेंट्स अपलोड करा, रजिस्ट्रेशन फी आहे ती भरा, आणि ज्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबरला FCFS यावेळी जेव्हा तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर लॉग इन करायचं आहे, तुमचा फ्लॅट सिलेक्ट करायचा आहे, टोकन अमाऊंट भरायचे आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला 6 इन्स्टॉलमेंटमध्ये बाकीची अमाऊंट पे करायची आहे. ज्याप्रमाणे ते लोक सांगतील की 6 इन्स्टॉलमेंट आहेत. सो तो एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागतील. सो या गोष्टी लक्षात ठेवा. तर आपण पुढचं चेक करूया की पेमेंट आणि इन्स्टॉलमेंटचं कसं आहे का. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रजिस्ट्रेशन फीज भरायची आहेत, आणि ती जी टोकन अमाऊंट असेल ती EWSसाठी 75,000 आहे, LIGसाठी 1.5 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल, तुमच्या डॉक्युमेंट्स प्रॉपर हवे आहेत, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जी 6 इन्स्टॉलमेंटमध्ये असेल त्याच्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे, आणि जोपर्यंत पूर्ण इन्स्टॉलमेंट भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्लॅट हँडओव्हर होणार नाही विथ डॉक्युमेंट्स प्रॉपर. ठीक आहे. आता आपण बघूया की लोन फॅसिलिटी. तर लोन फॅसिलिटी जी आहे ती सिडकोकडून जे अप्रूव्ड बँक्स आहेत त्याच्याकडून आहे. तुम्हाला तिकडून तुम्हाला NOC वगैरे लागणार, NOC रिक्वायर्ड आहे. नंतर एक स्टँडर्ड पेनल्टी लागेल, लेट फी म्हणजे लेट इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर ॲज पर जे आहे ते, आणि बाकी सगळं प्रोसेस तुम्हाला हँडओव्हर वगैरे तेव्हाच भेटेल की जेव्हा तुम्ही पूर्ण सगळ्या फॉर्मॅलिटीज, सगळं पेमेंट्स, इन्स्टॉलमेंट भराल त्याच्यानंतर तुम्हाला. तर व्हिडिओ संपवण्यापूर्वी एकच गोष्ट, तुम्हाला जर बजेटमध्ये घर हवं असेल तर तळोजा बेस्ट आहे. काही इन्व्हेस्टमेंटसाठी हवं असेल तर खारघर आणि द्रोणागिरी आहेत, ते सगळ्यात चांगलं आहे. आणि एक प्रीमियम लोकेशन बघत असाल तर घनसोली चांगलं आहे, पण तिथे फक्त 2च युनिट्स आहेत. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. व्हिडिओमधून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, अजून असे चांगले व्हिडिओ घेऊन. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय हवं आहे, आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूया. अजून मी लोकेशन वाईज पण व्हिडिओज घेऊन येणार आहेत, ज्याच्याने तुम्हाला कळेल की इंडेप्थ काय आहे आणि काय नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. अजून असेच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद.